खरं तर डीके पॅनलचे खरं तर सरपे शर्मा आणि अध्यक्ष आहेत दत्ता कडाव सर, त्यांना स्क्रीनवरती दाखवण्यात येतोय. त्यांचं मनपूर्वक स्वागत. मॅच इज ऑन. मॅचला आपण करूया सुरुवात. सामना क्वालिफायचा आहे, त्यामुळे हा सामना तुम्हाला 3 षटकांचा पाहायला मिळेल. आपण जो पहिल्या दिवशी फॉर्मॅट खेळवला आहे अगदी त्या प्रकारचा फॉर्मॅट आपण आज देखील खेळवला आहे. पहिल्या राऊंडचे सामने 5 ओव्हर, सेकंड राऊंडचे सामने आपण 4 ओव्हर आणि आता क्वालिफायची मॅच ही 3 षटकांची आहे. याची नोंद सर्व संघाने घ्यायची, म्हणजेच पहिला षटक तुम्हाला पॉवर प्लेचे मिळेल. आणि जाऊयात मैदानाच्या आतमध्ये जिथे पंचांचा येतोय ग्रीन सिग्नल. मॅचला सुरुवात. दोन्ही संघांना पुन्हा एकदा मनपूर्वक शुभेच्छा. गेम ऑन, लेट्स प्ले. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती गॅप शॉट सिलेक्शन. फटका इथे दमदार आहे आणि बॉल चाला सरळ डीप पॉइंट मध्ये. बाउंड्री लाईनच्या पलीकडे धावा मिळतील 4. पहिल्याच बॉल वरती काय दमदार सुरुवात केली जाते. चला आमचे स्कोरर या आपण. हेमंत भोपी या आपण. आणि मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा भूषणचा हा वार. अप्रतिम धमाका. चेंडू सीमा पार. षटकार. चला त्याच दरम्यान आमचे आणखीन एक आयोजक आपण पाहू शकाल, आमचे अविनाश भोपी यांच्या ठिकाणी आगमन झालंय. नक्कीच काल त्यांनी माही 11 धवलेपडा संघ नक्कीच पुरस्कृत केला होता आणि तो संघ थेट या स्पर्धेतील अंतिम फेरीमध्ये अर्थातच फायनल मध्ये जाऊन पोहोचलाय. त्यांचं मनपूर्वक स्वागत. हा देखील फटका चांगला आहे ऑनसाइडला. अगदी इथून खेळण्याचा प्रयत्न, परंतु अगदी बॅटची लिडिंगच घेत असताना अगदी चेंडू विकेटवरती घडंगळत राहिला आणि या चेंडूवरती मात्र एक धाव कंप्लीट केली जाते आणि टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 11 या धावफलकावरती. अगदी या स्पर्धेत आपण पाहू शकाल अप्रतिम कामगिरी आमच्या सर्व आयोजन कमिटी, आमचे अविनाश भोपी असतील, त्यानंतर संदेश भोपी, हेमंत भोपी, भूषण भोपी या सर्वांचं कौतुक करायला पाहिजे, कारण की भरपूर चांगले त्यांनी या ठिकाणी नक्कीच ऑर्गनाईज केलं. आणि आमचे खरं तर अतुल दादा भोपी आणि हनुमंत भोपी साहेब त्यांच्या स्वप्नातून साकारलेली ही स्पर्धा, सर्वांची अफाट मेहनत, परंतु मैदानाच्या आतमध्ये काय दमदार बॅटिंगचा प्रदर्शन सध्या सुरू आहे. सुरुवातीला पाहिल्यात भूषण आणि आता मैदानाच्या आतमध्ये गौरव, दोन्ही फलंदाज आता अटॅकिंग मूड मध्ये आलेत आणि हा देखील चेंडू सीमा पार. षटकार. मैदानाच्या आतमध्ये विस्फोटक बॅटिंग सध्या पाहायला मिळते आणि या षटकाराच्या मदतीने टीमची टोटल 17 धावा. गोलंदाज अमित, त्याच्यावरती आता आपण पाहू शकाल सातत्याने मात्र अटॅक केलं जात आहे आणि आता हा देखील चेंडू जाईल पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर. दुसरा धमाका, दुसरा षटकार. पहिल्याच ओव्हरमध्ये गोलंदाज अमित वरती इथून आपण पाहिलं आक्रमण केले जात आहे आणि कांचई गाव या संघाची सुरुवात आता इथून दमदार पाहायला मिळते आणि या षटकाराच्या मदतीने टीमची टोटल मात्र पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचले ते 23 रन्स, 23 धाबा धावफलकावरती आहेत. अगदी पहिल्याच ओव्हरमध्ये खरं तर पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल
मात्र हिटिंग पॉवरफुल बॅटिंग इथून पाहायला मिळते. गौरव आणि भूषण दोघांचंही कौतुक करायला पाहिजे, कारण की दोन्हीही फलंदाजांनी इथून चांगली बॅटिंग केली आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये 23 धावा इथून कुठून काढल्यात, म्हणजे इथून सुरुवात दमदार झाली आहे. स्वप्न सुरुवात आणि फ्लाइंग स्टार्ट इथून मात्र पाहायला मिळतोय. यस, मॅच इज ऑन. मॅच इथे आपण स्टार्ट करतोय. क्वालिफाय मॅच आहे आणि वालिवली संघासाठी एक सुवर्ण संधी आहे. जर का आपण या स्पर्धेत टॉप 4 मध्ये आलात, क्वालिफाय झाला, तर नक्कीच तुम्हाला आमचे सरपंच साहेब हनुमंत भोपी साहेब यांच्या माध्यमातून तुम्हाला रोख रक्कम 1,000 रुपयाचे कॅश प्राइज मात्र देण्यात येईल. परंतु तुम्हाला इथे या स्पर्धेत आता तुम्हाला चॅम्पियन अर्थातच या स्पर्धेत तुम्हाला क्वालिफाय व्हावं लागेल. यस, मागील चेंडूवरती पाहिलं तर वाईट +1 तब्बल 2 धावा आल्यात आणि टीमची टोटल 25 रन्स. हा देखील फटका चांगला आहे. ऑन साइडला खरं तर ऑन ड्राईव्हचा फटका डीपमध्ये खेळाडू आहेत. एक धाव कंप्लीट आणि आता इथून एकाच धावसंख्येवरती खरं तर भूषण आणि गौरव या दोन्ही खेळाडूंना खरं तर समाधान मानावं लागेल. 26 रन 26 धावा धाव फलकावरती आहेत. गोलंदाज भावार्थ पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती अगदी राऊंड द विकेट आले होते आणि अगदी प्रॉपर मात्र यॉर्कर लेंथ वरती गोलंदाजी केली जाते. इथून डॉट बॉल आलाय आणि सध्या तरी या षटकात अगदी भावार्थ हा गोलंदाज सध्या तरी कमबॅकिंग गोलंदाजी म्हणावे लागेल, कारण की आतापर्यंत 2 चेंडू फेकलेत आणि 2 चेंडूमध्ये आतापर्यंत 3 धावा खर्च केल्यात. अगदी या षटकात कमबॅक करायचा आहे. ऑन साइडला पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथून देखील आणखीन एक निर्धाव चेंडू, आणखीन एक डॉट बॉल. सध्या तरी दोन्ही मैदानाच्या आतमध्ये फलंदाज आपण पाहू शकाल सेटल झालेले आहेत. दोन्ही फलंदाज खरं तर विस्फोटक आहेत आणि या दोन्ही खेळाडूंना सध्या तरी थांबवण्याची धमक ताकद मात्र गोलंदाज भावार्थ मध्ये आहे. इथे फटका फसला, डीप मध्ये खेळाडू आहेत, जज करतायत, जजमेंट अप्रतिम आणि इथून विकेटचं बटन. पहिला धक्का टीम कांसई संघाला. फलंदाज भूषण बॅक टू द पॅव्हिलियन. मॅच ऑन. या स्वतःचा हा चेंडू आपण पाहू शकाल ऑफस्टिकच्या भरपूरच बाहेर आहे. अर्थातच व्हाईट बॉल. एक एक्स्ट्रा धाव इथं मिळते आणि या एक्स्ट्राच्या मदतीने टीमची टोटल 27 27 धावा. समोर चेंडू होता, पुन्हा एकदा ऑन साइडला बिग हिट करण्याचा प्रयत्न, परंतु इथे देखील हा निर्धाव चेंडू. अगदी या षटकात कमबॅकिंग ओव्हर राहिलंय. कमबॅकिंग या ठिकाणी हे षटक म्हणावं लागेल. गोलंदाजाचं कौतुक करायला पाहिजे. खरं तर भावार्थ खरं तर यंगस्टर आहेत आणि चांगल्या लाईन आणि लेनचा वापर इतर करतायत. इथे देखील आणखीन एक डॉट बॉल. अप्रतिम गोलंदाजी, अप्रतिम कमबॅक या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि खरंच अगदी भावार्थाने या संघाला खरं तर पुन्हा एकदा कमबॅक करून दिलंय. 2 षटकांचा वाजवी खेळ इथून कंप्लीट झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर
बॅटिंग करत असताना कांसाई गाव संघाची धावा संख्या जाऊन पोहोचली ती 27 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये पहिल्या जबल 23 धावा आल्या होत्या, परंतु सेकंड ओव्हरमध्ये काय कमबॅक झालाय. अगदी दुसऱ्या ओव्हरमध्ये अवघ्या 4 धावा खर्च केल्यात गोलंदाज भावार्थनं आणि महत्वाचा एक विकेट सुद्धा आपल्या नावावरती नक्कीच या ठिकाणी अंकित केलाय. येस मॅच ऑन. शेवटचे हे षटक अगदी मागील षटकात चांगला कमबॅक राहिलाय, परंतु या षटकात पुन्हा एकदा कमबॅक करावा लागेल. परंतु दुसऱ्या बाजूला अगदी कांसाई संघाला देखील आता इथून अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल, कारण की क्वालिफाय मॅच आहे. जास्तीत जास्त धावा बनवणं फार महत्त्वाचं आहे. अगदी या मैदानावरती पाहिलं तर सायंकाळच्या सत्रात नक्कीच धावा बनल्या जात आहेत. येस मॅच ऑन, गेम ऑन. गोलंदाज पवन बॉलिंग मार्कमध्ये तयार. पहिलाच बॉल ऑन साइडला अगदी सरळ बॅटनं ड्राईव्ह केलं जातं. डीप मध्ये खेळाडू आहेत, बॉलला उचलतीच फेकतील, परंतु इथे घडलंय काय, अगदी दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न आणि इथून कदाचित हा निर्णय चुकीचा राहिलाय आणि इथे या चेंडूवरती अगदी दुसरी धाव कंप्लीट करत असताना आता विकेटचं पतन. फलंदाज बाद. अगदी एक धाव देखील कंप्लीट केली जाते आणि एक विकेट आता इथून नक्कीच बाद होणार आहे. मॅच ऑन. स्ट्राइक वरती गौरव आहेत, अगदी लॉंग ऑफला बॉलला ढकललाय. डीप मध्ये खेळाडू आहेत, बनलेत फक्त प्रेक्षक आणि त्यांच्याही पलीकडे बॉल सीमा पार. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. गौरवच्या बॅटमधून षटकार. यस मॅच ऑन. षटकार आलाय मैदानाच्या आतमध्ये. टीमची टोटल अगदी 12च्या वेगानं पुढे जाऊन पोहोचली ती 34 धावा. पुन्हा एकदा ऑन साइडला प्रचंड ताकदीचा वापर. चेंडू करतोय हवाई सफर, सीमा पार. षटकार. षटकाराच्या मदतीनं अगदी टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 40 या फलकावरती. सध्या तरी क्वालिफायच्या मॅच मध्ये देखील आपण पाहू शकाल अगदी शेवटचे षटक. खरं तर हे षटक अगदी हाना मारते षटक जाणलं जातं. अटॅकिंग क्रिकेटसाठी हे षटक जाणलं जातं आणि मैदानाच्या आतमध्ये अगदी ओपनिंग प्लेयर अगदी गौरव मात्र काय बॅटिंग करतोय. विस्फोटक बॅटिंग पाहायला मिळते. इथे फुल टॉस बॉल. पुन्हा एकदा ऑन साइडला व्ही शेप मध्येच बॉलला पुन्हा पाठवलाय. लगातारचा हा तिसरा बार, तिसरा बिग हिट, तिसरा षटकार. अगदी या ठिकाणी गौरवचं कौतुक करायला पाहिजे. अगदी पहिल्या बॉल पासून ते शेवटच्या ही षटकात सध्या तरी संघर्ष करतायत आणि आता इथे देखील फटका दमदार आहे आणि हा देखील चेंडू पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर. अगदी इथून गोलंदाज पवनला प्रश्न पडलाय आता इथून गौरवसाठी कुठे चेंडू फेकायचा आहे हाच प्रश्न पडलाय. जिथे टाकेल तिथे मात्र षटकार पाहायला मिळतोय आणि प्रचंड ताकदीचा वापर करत असताना मैदानाच्या आतमध्ये गौरवच्या बॅटमधून सातत्याने लगातार मात्र धमाके झालेत.
4 बॉल 4 षटकार मात्र लगावलेत, परंतु शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. टीमची टोटल या षटकाराच्या मदतीने 52 रन्स 52 धाबा 52 धाबा धाव फलकापर्यंत आहेत. 52 रन्स. सध्या तरी क्वालिफायच्या मॅच मध्ये कांसई संघ काय खेळतोय, दमदार बॅटिंग पाहायला मिळते. पहिल्याच सत्रामध्ये सध्या तरी कांसई संघ फ्रंटफूट वरती पाहायला मिळेल. वैयक्तिक जर विचार केला या ठिकाणी 38 धावसंख्येवरती गौरव खेळतोय. 8 बॉल 38 जवळ पाहिलं तर 475 च्या स्ट्राईक रेटनं सध्या बॅटिंग केली जाते. शेवटचा बॉल ऑन साइडला अगदी ढकललाय. डीप मध्ये खेळाडू आहेत भावर्थ बॉलला उचलते व्यक्ती. तत्पूर्वी इथे यस फलंदाज बाद असेल, म्हणजे शेवटच्या बॉलवरती एकच धाव आली आहे आणि या सिंगलच्या मदतीने आता टोटल पाहायला मिळेल तुम्हाला ती म्हणजे 53 धावा आणि 54 धावा संख्येचं टार्गेट इथून चेस करावा लागेल सेकंड इनिंग मध्ये. ते म्हणजेच आरके ग्रुप वालिवली या संघाला. चला नेक्स्ट मॅच खरं तर सेकंड इनिंगला आपण सुरुवात करणार आहोत आणि आता इथून या 54 धाबा आता कशा प्रकारे बनला जातील आणि याचं धावतं विवरण ऐकण्यासाठी आपण करूयात पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये बदल आणि ऐकूयात आमचे साथी समालोचक वॉइस ऑफ बदलापूर मानकिवली राहुलजी चव्हाण सरांचा आवाज. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. टार्गेट या मॅचमध्ये आता 54 धाबाच आहे. भलं मोठं टार्गेट सेट झाले आणि आता त्या धाबा इथून चेस करावा लागतील टीम आर के ग्रुप वालिवली संघाला.
सलामी जोडी मैदानावरती दाखल झाली आहे पवन भोपीच्या साथीनं अमित मस्कर. तर बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज ओव्हर नंबर 1 चा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. प्रेम आलेत बॉलिंग ट्रॅक वरती. राईटम राऊंड द विकेट. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळला, गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, एका टप्प्यावरती बॉलला थांबवलाय. उचलून ब्रेक करतील, मिळते एक चिक्की सिंगल आणि सिंगल वरती थांबावं लागते. 54 धाबा इथून चेस करायचे, त्या अनुषंगाने आता बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळेल. आरके ग्रुप बॉलिवली आज दिवसभरामध्ये चांगला खेळलेत. या मॅच मध्ये चांगला क्रिकेट त्यांनी दाखवलाय. तर दुसऱ्या बाजूला 2 सामने जिंकत असताना देखील अप्रतिम खेळ आपण टीम ओम साई 11 कांसाई संघाचा पाहिला. त्यामुळे या मॅच मध्ये आता सर्वात जास्त लक्ष लागलंय, कारण इथून जर तुम्ही जिंकला तर एक ट्रॉफी तुम्हाला मिळेल, यात ते मात्र शंका नाहीये. परंतु जर परास्त झाला तर खाली हात घरी जावं लागेल. खोदून काढण्याचा प्रयत्न, ड्राईव्ह केला ऑन साइडला, बिडॉनला खेळाडू उपस्थित डीप मध्ये पोहोचतोय. बाराच्या वेगानं बॉलला उचलून फेक करेल, मिळेल ती सिंगल आणि सिंगलच्या साथीने आता धाव फलकावरती 2च धाबा. धाव फलकावरती पार बेतील. टार्गेट मोठं आहे परंतु बालिवली नाव कुठे छोटं आहे, कारण आपण जर पाहिलं तर आज दिवसभरामध्ये अप्रतिम खेळ या स्पर्धेमध्ये दाखवलाय पवन भोपीनं. पवन भोपीच्या साथीने आपण जर पाहिलं तर मैदानावरती अप्रतिम खेळ आम्ही तर दाखवलाय. गतीमध्ये मिश्रण, चेंज ऑफ द पेस, बोटं विकुडली, फिंगर रोल केली, अंपायर सिग्नल, व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बाल केली आहे, त्यामुळे धावफलक तुम्ही पाहता. आता पुन्हा एकदा पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोर बरोबरती 3 या आकड्यावरती जात असताना अप्रतिम आयोजन, अप्रतिम नियोजन तुम्हाला पाहायला मिळेल. जय भोजेश्वर साई क्रिकेट संघ आयोजित ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. सरपंच चषकचं दमदार आयोजन नियोजन. खोदून काढण्याचा प्रयत्न होता, ड्राईव्ह केला ऑन साइडला, बॉल जाईल 20 शेपमध्ये डीप मध्ये खेळाडू पोहोचतात. लॉंग ऑफवरून थ्रो ॲक्युरेट येतो, त्यामुळे इथून एक सिंगल एक पिढी जाईल. सिंगल डबल या मॅच मध्ये काही फरक पडणार नाहीये, कारण दिल्ली बहुत दूर आहे आणि गल्लीपासून दिल्लीचा प्रभाव जर करायचं या मॅच मध्ये तर इथून टॉप गिअरवरती बॅटिंग करावी लागेल. विकेट इथे मिळते धावचीच्या स्वरूपात. पवन भोपीला मैदान सोडावं लागेल. ग्रामीणचा चीता मैदानावरती खेळतोय. यस, थर्ड अंपायर इथे घोषित केलाय का? ग्रामीणचा चीता मैदानावरती खेळतोय. अमित मस्कर साठी सर्जा राणा ग्रुप यांच्याकडून सलग 3 बॉल 3 षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात येईल. ऑनलाईन येईल, याची आपण नोंद घ्यायची. सर्जा राणा ग्रुप यांचा तर महाकाल विजय झालाय, त्यासाठी देखील पूर्ण टीमसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज झालाय. ओईटी फलंदाज बाद. बरं यार, बिग हिट, फटका चांगला आहे, धावा चांगला भेटतील का पाहावं लागेल. व्ही शेप मध्ये खेळाडू पोहोचतोय, झेल अप्रतिम तिथे टिपला आणि अखेर विकेट बीते, त्यामुळे अजून एक धक्का लागतोय टीम आरके ग्रुप वालिवली संघाला. फलंदाज बाद. एक बॉलचा खेळ आता शिल्लक या मॅच मध्ये. थँक्यू सो मच.
ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, मिडॉनचा खेळाडू पुढे सरकतो, एक सिंगल एकवेळी दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न होतोय, 2 धाबा इथे प्रचंड वेगाने एकपटल्या जातील. 54 धावाचं टार्गेट या मॅचमध्ये, त्यात लक्षाचा पाठलाग करत असताना आपण पाहिलं तर एक खेळाडू आउट झालाय. अमितनं मैदान सोडलंय, परंतु पवनच्या साथीनं मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळेल. पवन देखील आउट झालाय मैदानावरती. हरीशच्या साथीनं हर्षद ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. हरीश बजेच्या साथीनं हर्षद मस्कर मैदानावरती आपल्याला पाहायला भेटतोय. आज अतिश मस्कर टीम मध्ये नाही आहेत. खरं तर मिडल ऑर्डर मधला एक घातक फलंदाज बनून अतिशची ओळख आहे, त्यामुळे संघ अडचणीत सापडलाय. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरच्या अंती फक्त 6 धाबा फलकामध्ये जोडले गेले, त्यामुळे या मॅचमध्ये अजूनही 12 बॉल 48 धाबा इथून चेस करावं लागतील. 2 विकेट काढलेत टीम ओम साई कांसाई 11 संघाच्या माध्यमातून. बरी ट्रॅकवरती दर्शन दाखल होतोय. या मॅचमध्ये दर्शनच्या विरोधात आता मोठी फटकेबाजी करावी लागेल हरीश बझेला, कारण टॉप गिअर वरती बॅटिंग करायचे, कारण 12 बॉल 48 धाबा चेस करावा लागतील. मारो तयार, राऊंड द विकेट. पहिला बॉल यॉर्कर आणि त्यासोबत मिडल स्टिक वरती सापडलाय, त्यामुळे LBW च्या स्वरूपात परतावं लागेल हरीश बझेला माघारी. फलंदाज बाद. बोलतो यार दर्शन, फटका चांगला आहे, ऑन साईडला ड्राईव्ह केला, सिंगलच घेतील, कारण हर्षदकडे क्षमता आहे, तो सामना टर्न करू शकतो. नेहमीच असे फसलेले मॅच त्यांनी काढलेत, परंतु आज बाजारावरती खरं तर जर या मॅचमध्ये इथून धावा चांगल्या बनवल्या बोलतो यार. राऊंड द विकेट, फुल टॉस, आणि हा देखील फटका फसलाय. खरं तर आज शुक्रवारचा दिवस बेजवाडी होती, दोन्ही हातांना स्वीकारायची होती, नाही जमलं. आदित्यने हा झेल टिपला आणि हर्षदला देखील मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद. चला नवीन बॅटर या लवकर. नितेश आलेत नवीन बॅटर. 1.3 बॉलचा खेळ संपलाय. मारुती यार, राऊंड द विकेट. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय. अजून एक झटका लागतोय. आज करता ओमसाई कांसाई संघ आपण पाहतो या स्पर्धेमध्ये जर जिंकला तर भरपूर दिवसानंतर ट्रॉफी येईल हे देखील सांगतात, त्यामुळे भरपूर खुश आहेत सर्वच खेळाडू, आणि का होऊ नये देखील, कारण अप्रतिम खेळ आज या स्पर्धेमध्ये कांसाई टीमने दाखवलाय. सकाळच्या सत्रामध्ये खरं तर बोटपोट्या संघाला परास्त करत असताना अप्रतिम खेळ कांसाई टीमचा आपण पाहिला, आणि आज देखील संध्याकाळच्या सत्रामध्ये धाबाचा डोंगर त्याने उभा केलाय. सलग 2 वर्षानंतर आज पहिल्यांदा ट्रॉफी आम्ही जिंकू हे तोच पण सांगतोय, कारण त्याच्या चेहऱ्यावरती स्पष्टपणे खुशी जाणवतीये. कारण आपण जर पाहिलं असेल तर यावर्षी 2026 नवीन विक्रमाचं आपण पाहिलंय, कारण आपण जर पाहिलं असेल चांदपकरांनी सांगितलं तब्बल 6 वर्षाची प्रतीक्षा संपली, आणि त्यानंतर दैवरी चषकामध्ये त्यांना पारितोषिक मिळालं. त्यानंतर आपण पाहिलं असेल तर ओमकोटेश्वर बौद्ध संघ देखील 2 वर्षानंतर एक कॅश प्राइज त्यांनी मिळालं, आणि त्यानंतर आपण पाहिलं असेल तर एरंदाची स्पर्धा गाजवली, तिथे 2 नंबरचं पारितोषिक त्याने जिंकलं.
आणि त्यानंतर आपण जर पाहिलं असेल तर श्री गणेश मानकिवली संघ देखील 22 एंट्री हरल्यानंतर कात्रपच्या स्पर्धेमध्ये त्यांना खरं तर 23व्या एंट्रीमध्ये खरं तर एक पारितोषिक लाभलं. आणि आता कांसाई संघ देखील 2 वर्षाची प्रतीक्षा त्यांची संपते का इथे पाहावं लागेल की या मॅचमध्ये धावा बनतील. कारण क्रिकेट शेवटचा बाळू जोपर्यंत पडू शकत नाहीये तोपर्यंत आपण देखील सांगू शकत नाही की सामना तू जिंकणार कोण. बरं तयार, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, फटका हा देखील फसलाय. डीप मधून क्षेत्ररक्षक बेगार पोहोचतील, बॉलला स्टॉप तर केला आणि अखेर सिंगल बेल. 6 बॉलचा खेळ शिल्लक आणि 46 धावांची गरज या मॅच मध्ये. सहा बॉल 46 धावांची गरज असताना पहिला बॉल लेसनच्या मागे तो देखील थांबवला आहे. त्यामुळे मेल सिंगल. 5 बॉल 45 धावांची गरज या मॅच मध्ये. 5 बॉल मध्ये 45 इथून चेस होतील की रोखल्या जातील हा प्रश्न आता मैदानावरती उभा आहे. मरत यार ऑन साईडला ड्राईव्ह केलाय. डीप मध्ये खेळाडू आहेत उपस्थित. एक सिंगल धाव इथून एक पडी जाईल आणि सिंगलच्या जोरावरती आता धावफलक हळूहळू पुढे सरकतोय. दहा धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. नाजूक परिस्थिती आहे. बिगिट फटका चांगला आहे आणि हा देखील प्रयत्न केला होता परंतु बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा संघर्षाचा शंकरात करणारा हेतू आहे. षटकार. तीन बॉलचा खेळ शिल्लक आहे. पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न. हा देखील फटका चांगला आहे. नवीन आलेला बॅटर बदलावरती चांगला खेळतोय कारण 2 कलात्मक स्ट्रोक त्याच्या बॅटमध्ये आपण पाहिलेत. जयेश याच मैदानावरती दर सुपर संडेला आपण पाहतोय कांसाई संघ सराव करत असतो. त्यामुळे क्रीडांगणाचा खर तर त्याला भरपूर आढावा आहे. अजून एक चांगला फटका कव्हरला खेळतलाय. खेळाडू डीप मध्ये पोहोचतील. एक सिंगल आणि सिंगलच्या जोरावरती आता धावफलक हळूहळू पुढे सरकतोय. एक बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. इथे शेवट गोड केलंय टीम आर के ग्रुप वालिवलीनं परंतु सामने जिंकला टीम ओम साई 11 कांसाई संघानं. अभिनंदन ओम साई 11 कांसाई. तर हडलक टीम आर के ग्रुप वालिवली संघाचं देखील कौतुक. पुढील मॅच साठी आर के ग्रुप वालिवली टीमला भरपूर साऱ्या शुभेच्छा. या मॅचचा मारता मॅच मी अविनाश भोपी यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण द्यायचं मारता मॅच. गौरव